इनर व्हील क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड. थँक्यू व्हेरी मच. बेतुरकर पाडा माहिती आहे का कोणाला? माहिती आहे का? ठीक आहे. आता जे मी फक्त व्यवस्थित ऐकायचं आहे तुम्हाला. जे मी बोलणार ते बोलायचं आहे. हां, आवाज येते? बिरारे सरांपर्यंत आवाज येते? आवाज येते सर? जे मी बोलणार ते बोलायचं आहे. हां, जे मी बोलणार ते बोलायचं. हां, म्हणजे तुम्ही नीट ऐकताय की नाही ऐकताय ते मला माहीत पडेल आता. गणपती बाप्पा. प्रश्न काय होता? जे मी बोलणार ते बोलायचं. जे मी बोलणार ते बोलायचं. तुम्ही व्यवस्थित ऐकला होता ना? मग हे असं का झालं? गणपती बाप्पा. आता झाला ना? क्लिअर हो गया? तर सर्वात पहिले ऐकायला शिकायचं आपल्याला. सर्वात पहिले द लिसनिंग पॉवर. कारण आज इथे सरांनी एवढी चांगली स्तुती केली. धन्यवाद सर. एवढं चांगलं मला पण माझ्याबद्दल एवढं माहीत नव्हतं. ते लाईन असं होता जेव्हा मी 5 वर्ष अगोदर आलो होतो की दूध फटने से वो लोग मातम मनाते हैं. दूध फटने से वो लोग मातम मनाते हैं जिनको पनीर बनाना नहीं आता. म्हणजे आज आपल्याला एक माणूस रोज जायचं कामावरती जायचं. एक माणूस रोज कामावरती जायचं ताई. रोज कामावरती जायचं आणि जेव्हा तो टिफिन उघडायचा ना लंचमध्ये, तुम्ही लोक पण टिफिन घेतात ना? हां, तो टिफिन उघडायचा आणि बोलायचं अरे यार काय झालं? अरे आज फिर खिचडी. आज फिर खिचडी. तो कोई बात नाही. दुसरे दिन आता है, लंच टाइम होता है, मित्रांबरोबर तो बसतो, टिफिन उघडतो. काय असतं त्यामध्ये? खिचडी. तिसऱ्यांदा येतो तसंच होतो. चौथ्यांदा होतो. लोक वैतागतात त्याचे मित्र. अरे यार ये कौन खिचडी बनाता है? अगर तुमको खिचडी पसंद नहीं है तो बोलो ना उसको. अरे त्याला सांगा ना कोण खिचडी बनवतोय. त्याला ओरडा ना की मेरे को खिचडी पसंद नहीं, मेरे को खिचडी देने का नहीं. तो लोग काय सांगू? मीच खिचडी बनवतो. आम्ही खिचडी बना रहे साहब. ये करियर का हम लोग ही खिचडी बना रहे. आपणच आपल्या करियरचा पूर्ण ऐसी की तैसी कर रहे. आज फक्त मी 5 पॉईंट सांगणार आहे. फक्त 5, जास्त टाइम घेणार नाही. मला माहिती आहे तुमचा आज उद्या स्वतंत्र दिवस है. स्वतंत्रता का 78 महोत्सव हम मनाने जा रहे हैं. तो बहुत बड़ा दिन है हमारे लिए. आज़ादी है, लेकिन आज़ादी आज ही मिलेगी. अगर आज ये चीज़ समझ लिया ना 5, आपका उम्र कुछ भी होने दो, आपके पिताजी कुछ भी करने दो, रिश्ते होंगे, कोई फर्क नहीं पड़ता है साहब. आपके पिताजी क्या करते थे या क्या कर रहे हैं उससे इंपॉर्टेंट आप क्या करने वाले वो इंपॉर्टेंट है. रामजी सकपाळ नाव ऐकलंय कोणी? रामजी सकपाळचं नाव ऐकलंय कोण? रामजी सकपाळ कौन? रामजी. वेरी गुड. चलो थोड़ा तो पहुंच गया. और कौन? और किसी का नाम लो. गांधी जी के साथ और कौन है? वो भी बैरिस्टर थे. लंदन में जाके पढ़ाई किया. यस बेटा आ जाओ, इधर आ जाओ, जल्दी से आ जाओ. माइक घेऊन बोला ताई. माइक घेऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ होतं. देखो पिताजी का नाम रामजी सकपाल, बेटे का नाम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर. ये शिक्षक ने दिया था नाम. अम्बेडकर शब्द जो है ये शिक्षक ने दिया था. जो आपके शिक्षक है ना, शिक्षक ने दिया था क्योंकि उनको स्कूल में एडमिशन नहीं मिल रहा था. स्कूल में एडमिशन नहीं मिल रहा था तो कुछ करना पड़ेगा. तो शिक्षक ने अपना नाम दिया रामजी सकपाल. ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पिताजी का नाम है. हाँ, तो आपको क्या करना है? बहुत बहुत धन्यवाद बेटा. काय नाव ताई? अभिलाषा कांबळे. काय करायचं तुम्हाला पुढे? पोलीसमध्ये जायचं. चला खूप चांगलं आहे. सर तुम्हाला मदत करणार. हां, पोलीसमध्ये जायचं आहे. वाव ग्रेट. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नेहमी सांगायचं पैर में जूता नहीं रहेगा तो चलेगा, कोई बात नहीं. पैर में जूता नहीं रहेगा तो चलेगा, हाथ में किताब होना चाहिए. 5 पॉईंट फक्त करिअरसाठी 5 पॉईंट. तुम्हाला माहिती आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स असतं सर्वांना माहिती आहे. 10वी नंतर काय काय असतं ताई? 10वी नंतर काय काय असतं? आर्ट्स.